तर शेतकरी मित्रांनो, मी आहे सागर चव्हाण, पैलवान डेअरी फार्म, सातारा रोड. आज आपण खास व्हिडिओ यासाठी बनवत आहे की उन्हाळ्यामध्ये गाय खरेदी करावी का न करावी. आता तुम्हाला दाखवतो मित्रांनो, एकच मिनिट बघा तुम्ही स्क्रीनवर. आता मी गाडीत बसलेलो आहे. 43 टेम्परेचर आहे आता आपल्या इथं. सावलीला गाडी आहे आणि 43 टेम्परेचर दाखवते. हे बघा, झाडाखाली गाडी उभी आहे रानाच्या कडेला आणि 43 टेम्परेचर दाखवते. आता ह्या टेम्परेचरमुळे इतका जबरदस्त परिणाम जनावरांवर होतोय की जनावरांना टेम्परेचर येते, गोचिडताप होतोय आणि मस्टॅटिसचं प्रमाण अति जास्त आहे. गाभण गायींना तर प्रमाणाच्या बाहेर मस्टॅटिस व्हायला लागले. ते समजून येत नाहीत. गाय खाली झाल्यानंतर सडातनं पूर्णपणे असं इन्फेक्शनचं दूध निघतंय आणि ट्रीटमेंटचा खर्च जबरदस्त होतोय. आता जनरली एखाद्या गायचं टेम्परेचर चेक केलं तरी 103, 104, 105 असं सहज भरतंय. ह्या कारणामुळे जनावर हायपर होतात. त्यांना डिहायड्रेशनचा प्रॉब्लेम होतो, गाय धाप मारते आणि ह्यात नुकसानाची बाजू जास्त होते. आता चालू महिन्यामध्ये म्हणजे या 10 ते 15 दिवसामध्ये जो लास्ट लॉट आणला, या लॉटमध्ये ट्रीटमेंटचा खर्च 32,000 रुपये झाला. कोणाला टेम्परेचर आलं, कोणाला मॅस्टॅटिस झाला. तर ह्या कारणांमुळे आता गाय आणायच्या मी पूर्णपणे थांबवलेल्या आहेत. जोपर्यंत वातावरण व्यवस्थित होत नाही, उष्णता कमी होत नाही, तोपर्यंत गाय आणल्या जाणार नाही. मित्रांनो, मला 10-5 हजार कमवायसाठी कोणाचं घर जाळायचं नाही आणि आपल्यामुळे कोणाचं नुकसान होऊ नये याची आपण म्हणजे पहिल्यांदा आपण त्या गोष्टीची काळजी घेतो. गाय खरेदी विक्री होत राहतील, पण आज 1.5 लाखाला 2 लाखाला गाय घेऊन उद्या जाऊन जर ती संपली किंवा काय मोठा मेजर प्रॉब्लेम झाला तर ह्यातनं तुम्ही लोक कव्हर नाही होऊ शकत. त्याच्यामुळे एक शेतकरी मित्र म्हणून माझी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही शक्यतो हाही जनावरं मेंटेन ठेवण्यावर फोकस करा. आता तुमची जी घरची जनावरं आहेत ना, त्यांच्याकडेच लक्ष द्या. त्यांचं हिमोग्लोबिन वगैरे व्यवस्थित आहे का चेक करा. त्यांना खर्च करा, त्यांना व्यवस्थित ठेवा. नवीन गाय घ्याल त्या मिळत राहत्याल, पण आत्ताच्या कंडिशनला, या टेम्परेचरला नवीन गाय घेणं आणि ती सेट करणं जबरदस्त चॅलेंजचं काम आहे. आणि मग आपल्या नुकसानाला आपण स्वतः जबाबदार असतो. त्याच्यामुळे खरेदी करताना विचार करा. जनावरांची काळजी व्यवस्थित घ्या. जनावरांना आता काय होतं, उष्णतेमुळं त्यांना कसं व्यवस्थित ठेवता येईल त्यांच्या चाऱ्यावर वगैरे फोकस करा. जास्त हिटचं खाद्य देऊ नका. बार्ली वगैरे कोण जर चारत असेल, DDGS वगैरे, तर त्यांनी त्याचं प्रमाण कमी करा. कारण त्याच्यात उष्णता जास्त असते आणि त्या उष्णतेमुळे जनावरांना अजून प्रॉब्लेम वाढतात. तर हे सर्व काय होऊ नये. आपली जनावरं म्हणजे सुखरूप राहावी. ती भले आता दूध 2 लिटर कमी निघू द्या, पण ती व्यवस्थित राहावी, याच्यावर लक्ष द्या. आणि जोपर्यंत वातावरण क्लिअर होत नाही, उष्णता कमी होत नाही, तोपर्यंत गाय आणल्या जाणार नाहीत आणि कसल्याही प्रकारचे व्यवहार केले जाणार नाहीत. धन्यवाद.